माय माऊली नमस्कार. आपण ज्योतीचा फोटो लावतो, ज्योतीची पूजा करतो. सोमवारी, शनिवारी, शुक्रवारी ज्योतीची आपण पूजा करतो. परंतु ज्योतीच्या प्रतिमेचा भावार्थ काय ते आपण अभिवाचनातनं बघूया. मानवाला अनादी काळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक, त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार, उद्घटना याबद्दल आदरभाव दाखवत आलेला. या आदराचं रूपांतर अनाकलनीय गुणाचा सत्कार, पूजन करण्यात झालं. त्यातूनच ते गुढ पिढ्यानपिढ्या पोजल्या जाऊ लागलं. असाच एक गूढ दार पिढ्यांनी पुजलं, ते म्हणजे ज्योती पूजन. आपण त्याला काहीजण सप्ताह म्हणतात. ह्या रूपात कोण आहे ज्योती? हिच्या पूजनाचा हेतू काय? ज्योती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? असे बरेच प्रश्न मनात होते. या संदर्भात जे काही कळलं ते पोचवण्यासाठी हा लेख. आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं. याच दिवशी जरा ज्योतिका पूजनसुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं प्रतीक होय. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार होय. म्हणजेच दीप. तुम्ही एक दिवा उजाळा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता. पण अनेक बल्ब जरी लावले असले आणि त्यात एक बल्ब लावलात, एक बल्बपासून अनेक बल्ब लावू शकत नाही. पण एक दिवा अनेक दिवा प्रकाशित करू शकतो. त्यामुळेच याला अंश वृद्धीचं प्रतीक मानतात. ह्या प्रतीकाचं पूजन म्हणजेच आजचं दीपपूजन. आजची दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. आजपासून संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं. आपल्या अपत्याच्या मंगलतेचे प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांची संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एक प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमेचं? बघूया आपण. जिवती प्रतिमेत नरसिंह, कालियामर्दन करणारा कृष्ण, मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवतिका आणि सगळ्यात खाली बुध, बृहस्पती, गुरु यांचा समावेश. याच क्रमात त्यांना पूजल्या जाते. प्रथम भगवान नरसिंह का बरे? तर भगवान विष्णूचा 4था अवतार असलेले नरसिंह आपला बाळ भक्तांसाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचित होय. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे हाच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकाचा रक्षक, बाळ भक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. त्यानंतर येतात काय? कालियामर्दन. कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मानले गेलेत. मग नाग देवता वेगळी, कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. ही कथा आम्हा सगळ्यांना माहीत आहे. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण ही कालियामर्दन रूपात पूजला जातो. नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात. जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून काय हानी होणे. आणि कालियामर्दन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून, जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासून येणारे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून होणारे भय इत्यादीपासून बचाव करतात. घराबाहेर
बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकाचं रक्षण करतात. म्हणून जीवती प्रतिमेत त्याचे प्रथम स्थान होय. नंतर येतात त्या जरा जीवतिका, या यक्षगणातील देवता. कोण? यक्षगणातील देवता. जरा ह्या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा आहे. मगध नरेश बृहद्रथ याला 2 राण्या होत्या. दोन्ही राण्यांवर त्याचे सारखे प्रेम होते. परंतु राजाला पुत्रपुत्री काही नसल्यामुळे राजा सदोदित चिंतेत असायचा. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजले. राजा त्यांच्या दर्शनाला गेले व आपली जी चिंता होती, बाळ होत नाही, ती प्रगट केली. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात. राणीला खायला त्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र अर्धवट प्रकारांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथे जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्ही शकल सांधते. जरा हे सांधलेले अभ्रक संध्या समयास बृहद्रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू होतो. अशी ही जरा देवी. ही कथा तुम्हाला भागवतात ऐकायला भेटली असेल. जरेचीच सखी जीवतिका. जीवतिका ह्या शब्दाचा अपभ्रंश जीवती. जीवतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी ती जीवतिका. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करता. ही देवी पाळण्यात आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवता. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध, बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती गुरु वाघांवर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधांचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालं. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मा बालकेचे रक्षण, दीर्घायुष्य देणारी देवता, नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा जीवती प्रतिमेचा क्रम होय. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवती पूजन. जगातील सर्व प्राणीमात्राच्या उज्ज्वल भविष्याची रक्षण करण्याची प्रार्थना करून हा लेख या ठिकाणी संपला. जरे जीवतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमस्तुते, पूर्णकामे नमस्तुते. आपण रोज ही प्रार्थना करूया व देवाजवळ आपण आपली मनोकामना पूर्ण करूया.